नमस्कार मित्रांनो, मी किरण आले आणखीन एक नवीन ब्लॉग घेऊन तुमच्या भेटीला. आणि मी आता टेरेसवरती आलेली आहे आणि माझ्या पाठीमागं जो वेल दिसतोय ना, तो आवऱ्याच्या शेंगाचा आहे. आणि मी याआधीसुद्धा शॉर्टचा व्हिडिओ टाकला होता की आम्ही टेरेसवरती कोणती कोणती झाडं लावलेली आहेत. तर आतासुद्धा त्या शेंगांना इतक्या साऱ्या शेंगा लागलेल्या आहेत, त्याच्यामुळं म्हटलं तुम्हालासुद्धा पुन्हा एकदा दाखवाव्या की किती शेंगा लागलेल्या आहेत. आणि बाकीची सुद्धा जी कोणती कोणती झाडं लावलेली आहेत ती सुद्धा दाखवते. चला तर मग सगळ्यात पहिले तर आवऱ्याच्या शेंगा दाखवते. आवऱ्याच्या शेंगा म्हणजेच काही जण वालाच्या शेंगा सुद्धा म्हणतात आणि आमच्या इकडे आवरा म्हणतात. तर हा जांभळ्या कलरचा आवऱ्याच्या शेंगा आहेत. त्याचा वेल लावलेला पावसाळ्यामध्ये होता आणि काही दिवसांपूर्वी पावसाळ्यामध्येच गायींनी तो खाल्लेला सुद्धा होता. पण तरीसुद्धा अर्धाच वेल आम्ही पुन्हा चढवला वरती टेरेसवरती आणि त्याला आता इतक्या शेंगा लागलेत. फक्त एकच वेल आहे आणि त्याला इतक्या साऱ्या शेंगा लागले. चला तर मग तुम्हाला सुद्धा दाखवते. तर हा बघा, जो आवऱ्याच्या शेंगांचा वेल मी म्हटलं तो अशा प्रकारे आम्ही टेरेसवरती चढवलाय. एकही खिळा ठोकलेला नाही, काहीच नाही, फक्त लाकडं बांधलेली आहेत दोन साईडला आणि त्याच्यावरती हा वेल चढवलेला आहे. तर त्याला आता इतक्या शेंगा लागल्यात ना, ह्या बघा किती साऱ्या शेंगा आहेत. आणि आता ह्या तोडून सुद्धा घेणार आहे, कारण का खूप साऱ्या शेंगा झालेल्या आहेत आणि कधी बंदरं वरती येतील आणि शेंगा तोडून जातील काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे या शेंगा तोडून सुद्धा घेणार आहे. आणि खाली हा असा वेल आहे. तर आता ह्याच्या आवऱ्याच्या शेंगा आहेत ना, त्या मी तोडून घेते. तर ज्या जून झालेल्या शेंगा आहेत म्हणजे मोठ्या मोठ्या झालेल्या आहेत त्या पण तोडणार आहे. तर अशा प्रकारे ह्या शेंगा आहेत बघा आणि ह्या तोडून आता जमा करणार. मम्मीने काही शेंगा वाळवून सुद्धा ठेवलेल्या आहेत, जेणेकरून आपण उन्हाळ्यामध्ये त्याचा भाजी बनवून खाऊ शकतो. त्याला उसरे असं म्हणतात. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या टेरेसवरती असा आवऱ्याचा वेल लावू शकता, जेणेकरून तुम्हाला सुद्धा अशा छान शेंगा खायला भेटतील. आणि एकतर हे ऑर्गॅनिक आहे, याच्यामध्ये खताचा बिलकुल वापर केलेला नाही. त्याच्यामुळं आपण छान असं टेरेसवरती भाजीपाला उगवू शकतो आणि खाऊ शकतो. त्याच्याच प्रकारे आम्ही दुसरा सुद्धा इथं भाजीपाला लावलाय. इथं हरभरा लावलाय पोत्यांमध्ये आणि याची एकदा दोनदा भाजी करून झालेली आहे आमची. कांदे जे घरामध्ये आपल्या कांद्यांना झाडं उगतात ते सुद्धा आणून लावले, म्हणजे पात खाता येते. इकडं सुद्धा टोमॅटोचं झाड आहे आणि याला छोटस असं टोमॅटो सुद्धा लागले बघा. हे गावरान टोमॅटो आहे, गोल आहे ना, त्याच्यामुळे हे गावरान म्हणतात याला. तर हे सुद्धा लावलंय. पुन्हा इकडं कांदे आहेत, हरभरा आहे आणि हे आहेत हिरवा वटाणा, तो सुद्धा लावलाय. अजून कोरफड लावली. हे आहे रेड कलरच्या चाफ्याचं झाड आहे, ही कोरफड. आणि हे स्नेक प्लांट. आणि याला बघा किती छान असं फुलं येतात वाटतं, आता मी पहिल्यांदाच बघितले. आणि हे वांग्याचं बी आम्ही काही दिवसांपूर्वी टाकलं होतं, तर त्याचं छान असं रोप आता तयार झाले. आणि खाली आता हे जमिनीमध्ये नेऊन लावणार आहे, कारण का तिथे मम्मीने आणि दीदीने बाळाने असं छान जागा बनवली आणि तिथं आता हे सगळं लावणार. त्याचबरोबर इथं पण टोमॅटोचं झाड लावलंय आणि इथं कारल्याचं बी लावलेलं आहे, त्याच्यामुळं ते सुद्धा आहे. इकडं हे आपलं काय म्हणतात ते, ड्रॅगन फ्रूट. तर ड्रॅगन फ्रूट लावलंय, ते सुद्धा आता आमच्या इकडे उन्हाळा असतो खूप सारा आणि हे उन्हाळ्यामध्ये येतं, त्याच्यामुळं याला जास्त काही मेंटेनन्स नसतं. त्याच्यामुळं टेरेसवरतीच लावले. बघूयात आता की याला लागतात की नाही. लागले ड्रॅगन फ्रूट तर तुम्हाला सुद्धा दाखवेन. अजून तुम्हाला मी दाखवते पालक लावलेली आहे, ती सुद्धा दाखवते. ही जी आहे ना ती पालक आहे आणि सकाळीच त्याच्यातली पालक काढून घेतली आणि माती पुन्हा आता जेव्हा ती वाळून तयार होईल तेव्हा पुन्हा त्याच्यामध्ये काहीतरी लावणार. आणि ही पालक सुद्धा लावली. खूप वेळा पालक खाल्लेली आहे मी, त्याच्यामुळं पालक आहे. त्याचबरोबर इथं लसूण लावलंय आणि हे कोथिंबिरीचं एक झाड आहे. इथं गुलाब आहे, हे शोचच आहे असंच. पुन्हा हे तुम्हाला जर का अननस लावायचं असेल तर तुम्ही सुद्धा जेव्हा मार्केटमधून अननस आणाल तेव्हा पाण्यामध्ये याला बुडवून ठेवायचं. तर इथं हा गुलाब लावलाय आणि या गुलाबाला इतकी सारी फुलं आलेली आहेत. मी याचा आता गुलकंद सुद्धा बनवणार आहे आणि त्याची रेसिपी सुद्धा तुमच्यासोबत नक्कीच लवकर शेअर करेन.
तर हे आहे ओव्याचं, ज्याचा मी व्हिडिओ टाकला होता भाजीचा आणि तो खूप व्हायरल सुद्धा गेला होता, त्याच्यामुळे तो बघून तुम्ही भाजी सुद्धा बनवू शकता. आणि इकडे सगळी जी आहेत ती आमची शोची झाड आहेत. तर आता खूप सारं बोलले आणि शेंगा ज्या आहेत ते मम्मी तोपर्यंत तोडायला मम्मीने चालू सुद्धा केलेलं आहे आणि मम्मी सगळ्या शेंगा तोडायले. तसं तर मम्मी आणि दीदी रोज सकाळचं येऊन झाडांना पाणी घालतात. झाडं लावणं आपल्याला छान दिसतं पण तितकं सोपं नाही, त्यांचं काळजीसुद्धा तितकीच घ्यावी लागते. त्यांना पाणी घालावं लागतं, वेळच्या वेळी त्यांना बघायला लागतं आणि मग इतकी सारी छान झाडं तयार होतात. आणि तुम्हाला जर आवड असेल तर खूपच जागेची गरज आहे असं काही नाही, तुम्ही छोट्या जागेमध्ये सुद्धा छान असं झाडं उगवू शकता आणि तुमचा आनंद जो आहे तो तिथे येऊन तुम्ही हे करू शकता. आता हे इतकी सारी झाडं आहेत ना, तर इथं आलं की थोडासा वेळ खूप छान वाटतं. तर आता शेंगा तोडून घेते. मम्मी ते आता शेंगा तोडायला आहेत आणि मी आणि जानू इथं बसलोय. ही आहे आमची जानू. कशी आहे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. खूप गोड आहे आमची जानू, आहे ना जानू? तू गोड आहेस ना ग? गोड आहेस का? गोड. आमची जानू एवढीशी असल्यापासून आता आमच्या जवळ आहे आणि आता बघा किती मोठे झाले, मोठे झाले. हद्दी काय पाय दाबू, पाय कसे दाबून मागते बघा. म्हणजे रिकामं बसू द्यायचं नाही माणसाला बिलकुल, पाय दाबायला लावायचे, काहीतरी करायला लावायचं, मगच जवळ येणार. हो ना? नाही मी नाही दाबत. नको झोपू नको, तू उठ. सावतूस का मला? आणखीन एक तुम्हाला नवीन गोष्ट दाखवायची आहे, ती म्हणजे आमच्या टेरेसवरतीच मधमाशीने पोळं सुद्धा बनवलंय, ते सुद्धा टाकीमध्ये. तर चला तुम्हाला ते पोळं दाखवते. आम्हाला ते काही मधाचं पोळं हे करता येत नाही, पण बघूत कधी कोण जर आलं गावाकडून वगैरे तर त्यांच्याकडून ते पोळं मध काढून घेता येईल. आणि आम्हाला अचानकच त्या दिवशी टेरेसवरती आल्यावरती त्या टाकीवर माशा दिसल्या आणि मग आम्ही हळूच जाऊन बघितलं तर तिथं खूप मोठं असं मधमाशीने पोळं बनवलंय. तर चला मग तुम्हाला सुद्धा ते पोळं दाखवते. तर ही जी टाकी आहे ना, बांधकामाच्या वेळेस वापरली होती आणि ती तेव्हापासून टेरेसवरतीच आहे आणि याच्यामध्येच ते पोळं आहे. चावतीला दिसतंय का नाही का माहित नाही, पण हे बघा. अरे झूम हो. तर हे जे इथं दिसते ना, हे इथे तिथं मधमाशीचं हे पोळं आहे. या टाकीमध्ये सुद्धा त्यांना जागा पुरली नाही. मला वाटतं इथं आवऱ्याचा वेल असल्यामुळं म्हणून त्यांनी इथे जवळच मधमाशीचं पोळं बनवलंय आणि आम्हाला ते इतके दिवस दिसलं नाही. अचानक आता हे परवाच्या दिवशी थोड्याशा माशा दिसल्या म्हणून बघितलं तर मधमाशीचं पोळं, नाही तर कधीतरी येऊन आम्ही टाकी हलवली असती तरी आम्हाला पत्ता लागला नसता की तिथं मधमाशीचं पोळं आहे. तर तुम्हाला म्हटलं दाखवावं. शेंगा तर काढून झाल्या. आता मम्मी हरभऱ्याची भाजी जी आहे ती खुडून घ्यायली, म्हणजे आता छान अशी मम्मी भाजी बनवणार आहे वाटतं, होय ना? रेडी रेडी. इतक्या साऱ्या आवऱ्याच्या शेंगा काढून झाल्या आणि हरभऱ्याची भाजी सुद्धा काढली. त्याच्यामुळे तुम्हाला हा आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला सुद्धा जर का झाडं लावायची आवड असेल आणि तुमच्या इथे खूप सारी जागा नसेल तर तुम्ही असा टेरेसवरती छान असा टेरेस गार्डन बनवू शकता. त्याच्यामुळे जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.